एके दिवशी रेडिओ स्टेशनच्या मागल्या बाजूला असलेल्या रस्त्याने जाताना कोणीतरी मला "अहो व्यंकटराव, अहो कुलकर्णी" असे हटकले. मी चकित झालो. मुंबईला या नावाने हटकणार कोण म्हणून थांबलो आणि मागे वळून बघितले. तेव्हा फेटा, कोट, धोतर असला गावाकडचा वेश असलेला कोणी माणूस माझ्या रोखाना आला. दोन्ही हातांनी घवघवीत नमस्कार करून त्याने मला तोंडापासून पायापर्यंत निहाळले. त्याच्या जुनवान चेहऱ्यावर प्रसन्नता आली. माझ्या खांद्यावर थाप टाकून तो म्हणाला, "वा वा, पोरपण जाऊन चांगलं जवान झाला की तुम्ही. लांब न बघितलं मी आणि अंदूक वाटलं हे आपले कुलकर्णी असावेत. पण म्हटलं तेच का दुसरं कोणी. दुसरा एखादा साहेब निघाला म्हणजे फुकट ब्लडी फुल म्हणून घ्यायची पाळी यायची." त्याची ही साहेबाची शिवी उच्चारण्याची पद्धत बघून मला हसूच आले. या पाहुण्याला मी ओळखले हे नक्की. पण कोण बरे हा? काय नाव याचे? कुठे पाहिले होते मी याला? हे सगळे मी स्वतःलाच पुसत असताना त्याला मात्र वाटले असावे. हसला त्या अर्थी याने आपल्याला ओळखले आणि मग आपल्या जाडजूड पंजात माझा हात धरून तो म्हणाला, "चला घराकडे. काय काम नाही ना?" "नाही, तसं आहे. रेडिओ स्टेशनवर जायचं आहे. पण अर्ध्या एक तासानं गेलं तरी चालेल." "मग काय, चला राव. त्या रेडिओवर किती चौकशी करावी तुमची. पुष्कळ दिवस नाव ऐकतोय." मग एकदा धडा केला आणि थेट गेलो माडी चढून. म्हणालो, "आमचे गाववाले कुलकर्णी इथे आहेत. त्यांची गाठ घ्यायची आहे." ते म्हणत, "कोण कुलकर्णी?" मग माडगुळकर म्हटल्यावर ओळख पटली. मग गुरुवारी येतो म्हणून कळल्यावर पुष्कळ हेलपाटे घातले. पण गाठ काय पडली नाही. "हं, काय? बरे आहे ना? खुशाल?" "हो, ठीक आहे की." आणि मग एकदम आठवले की अरे हा मुसलमानाचा रसुल्या. कोण फरक पडला याच्यात? ती जवानी, ती ऐट जाऊन आता आयुष्याच्या गरंगळतीला लागला हा. पार खल्लास झाल्यासारखा दिसू लागला. माझ्या संगतीनं चालणारा, बोजड शरीराचा आणि घामट कपडे घातलेला हा माणूस. त्या काळी कसा मजेत होता. पोरवयातच त्याने गाव सोडले आणि मुंबई गाठली. अंड्याच्या व्यापारावर त्याचे नशीब वर आले. इकडे नाण्यांची थैली घेऊन त्याचा बाप खेडोपाडी फिरे आणि कमी भावात अंडी खरेदून ती मुंबईला धाडे. होता होता पोराने नीट जम बसवला आणि 5-6 वर्षात पक्के पाय रोवले. वर्षा दीड वर्षातून कधीतरी तो गावी ये. येताना आपल्या म्हाताऱ्या आईसाठी, बापासाठी चांगली चुंगली कपडे घेऊन ये. नवेपणाचा खमंग वास असलेली ती कापडे घेऊन म्हातारी घरोघर दाखवीत सुटे. आणि सगळ्या गावाला मुसलमानाचा रसुल्या आला हे कळे. म्हारे पोरे त्याच्या घरापुढे आशाळभूतपणे बसून राहत. रसूल चौकशी करील आणि एखादा जुनापाणा खमीस, वाया गेलेला गंजी फ्रॉक आपल्या अंगावर टाकेल अशी त्यांना आशा असे. गावचा परीट कपड्याची भट्टी लावण्याचा मसाला तालुक्याहून घेऊन ये. गवंडी एरझारा घालीत. वाणी बऱ्यापैकी चहाची पत्ती हा अपूर्वाईचा वाण दुकानात आणि मास्तर शाळा सारवून घेत. रसुल्या आला की मामलेदार फौजदाराच्या खालोखाल गावात गडबड होई. कारण तो मुंबईला राहणारा माणूस होता. चांगला पैकावाला होता आणि विशेष म्हणजे गुलहौशी होता. नाहीतर पैका असून मांग गारुड्यासारखे राहणारे गावोगावी आहेत. रसूल रंगाने काळा, पण तसा दिसायला नीट दिसे. गावात आला तरी तो आपल्या शाणीनेच असे. फार करून कुणाशी बोलत नसे. आपल्या जेवढ्याचे तेवढे. फार करून बाहेरही पडत नसे. घरापुढे असलेल्या लिंबाच्या झाडाखाली आणि घराच्या सोप्यात तो आपला एकटाच बसून राही. जाता येता कोणी रामराम घातला तर थोडकाच हसे. "बरे खुशाल?" म्हणून विचारणाऱ्याने विचारले की मान डोलवी. घरी असला की त्याच्या अंगावर कपडे मात्र भारीपैकी असत आणि अत्तराचा सुरेख वास त्याच्या भोवती सारखा हिंडत असे. वा, खरोखरीच रसुल्या राजा माणूस होता. एका वर्षी बऱ्याच काळाने रसुल्या येऊ घातला. आठवड्यातून एकदा येणाऱ्या पोस्टमनने त्याचे एक कार्ड आणून मुसलमानिनीला दिले. वाचूनही दाखवले. म्हातारी आल्या गेल्याला ही वार्ता सांगू लागली. रसुल्या येणार, रसुल्या येणार. ही गोष्ट चहूकडे झाली आणि एके दिवशी सकाळी दारात बसून तरवडाच्या काडीनं दात घासताना लोकांनी त्याला बघितलंही. नेहमीप्रमाणे भारीपैकी धोतर आणि बळंकीसारखा पांढरा फेक गंजी फ्रॉक त्याच्या अंगात होता. गळ्यात सोन्याची साखळी होती. बोटातून खड्याच्या अंगठ्या होत्या.
जाण्या येणाऱ्यांनी नित्याप्रमाणे चौकशी केली. कवा येणं घडलं भाईसाहेब? आलोय रात्रीच. बरं ठीक चाललंय ना व? हां हां, ठीक चाललंय. आता राहायचं 8-15 दिवस का जायचं उभ्या उभ्या? ते कामाच्या कलावर ठरणार. खरी गोष्ट. बरं आहे, बसा, जातो. रानात जायचं आहे. हे सगळे मागे घडत आलेल्याप्रमाणेच घडले. महारापुरांना जुनेपणे मिळाले, परट्याला भट्टी मिळाली. बऱ्याच दिवसांनी चांगल्यापैकी अत्तराचा वास लोकांनी हुंगला. इथपर्यंत सगळेच ठीक झाले. पण रसुला येऊन 1-2 दिवस झाले आणि गावात कुजबूज सुरू झाली की त्याने येताना बाई आणली आहे. लग्नाची बायको नव्हे, बाई, आणि तीही पळवून. ही गोष्ट कशी आणि कुठून बाहेर आली कोण जाणे, पण तिने गाव हलवले. कुणी खरे म्हटले, कुणी खोटे मांडले. बाई नजरेनं बघितलं नाही कुणीच. मुसलमानाच्या चुलीपर्यंत जावे कुणा लेकाने. बरे म्हातारीला पुसावे म्हटले तर या खेपेला कापडे दाखवीत ती कुठे हिंडली नाही का मुद्दाम कुणाच्या घरी जाऊन पोराची बढतीही तिनं सांगितली नाही. म्हाताऱ्या मुसलमानही चावडी पुढे आला नाही. ती बाई तर कधीच कुठेच बाहेर पडली नाही. नक्की असे गावात कुणाला काहीच कळले नाही. तेव्हा लोक म्हणाले, कळेल, आज ना उद्या कळलंच की. असल्या गोष्टी कधी अंधारात राहतात का? दिवस जात राहिले. गावातली पहिली खळबळ ओसरली. लोक आपापल्या उद्योगाला लागले. संध्याकाळी चावडीपुढे 4 लोक जमले म्हणजे कोणी रसुल्याचा विषय काढला की एखादा म्हातारा चढ्या आवाजात दाटू लागला, अरे तुम्हाला काय करायचं आहे र? त्याचा तो घरात नागवा का नाचना? बायला कामधाम सोडून रिकाम्या चौकशा करायच्या सवयच आहे आपल्या पोरासनी. तरी पण पोरं ठोरे पातीवर राहिले. एकदा एका रामोशाचे गुराकी पोर सांगत आले की चांदणे उगवायला रसुल्या आणि त्याची बाई माळावरून घराकडे जाताना त्याला दिसली. एकमेकांच्या हातात हात घालून काही न बोलता सवरता दैवरानं ओल्या झालेल्या गवतावरून ती चालत होती. त्या बाईने रसुल्याची उंच फरची टोपी डोक्यावर घातली होती आणि त्याचा लोकरी कोट अंगाभोवती लपेटला होता. पण ती बाई रूपाने कशी काय आहे हे त्याला सांगता येईना, कारण त्याने पाहिले ते फार लांबून आणि चांगल्या उजेड नसताना. लोकांनी चावटपोर म्हणून त्याचे सांगणे कानात टाकले. पण त्यानंतर रोज कोणी काय सांगू लागले. कुणाला ती दोघे उंच टेकडीवर गळ्यात गळा घालून बसलेली चांदण्या रात्री दिसली. कुणाला भर दुपारी ओढ्याकाठी पाण्यात डुंबताना आढळली. रसुल्याने तिला खांद्यावर घेऊन हसत पळताना कुणीतरी पाहिले, तर कुणी आणखी काही निहाळले. सांगणारे ही गोष्ट शपथेवर सांगू लागला. तेव्हा लोक त्याला बारीक सारीक तपशील विचारून त्यात चूक आढळली की लटके ठरवू लागला. अशा या कालव्यात मुसलमाना शेजारीच राहणाऱ्या अक्कू पाटलीनीनं तर एकदा तिला चक्क नाहताना पाहिले. मुसलमानाच्या घरी परसदारी रसुल्याची बाई नाहत होती आणि त्याच वेळी पाटलीन मिरच्या वाळत घालण्यासाठी आपल्या माळवदावर चढली होती. तिची सहज नजर गेली आणि दुपारच्या उन्हात सावकाशपणे अंगचोळीत बसलेली रसुल्याची बाई तिनं आपल्या डोळ्यांनी बघितली. ही गोष्ट 4 बायकात आपल्या नवऱ्याची शपथ घेऊन तिनं सांगितली. ती म्हणाली, सांगोवांगीची गोष्ट नाही बायांनो, असली देखणी बाई माझ्या तरी बघण्यात आजवर आली नाही. अगं दोडांनो, हळदीच्या गाभ्यावानी तिचा रंग, नाके डोळ्यांनी जणू पद्मीनच, आणि तिचं केस जरा कमी नाही तर टाचला शिवतील. हा, काय म्हणून ती रसुल्यावर बाळले असेल ग बया. माझं तर डोळं दिपलं बघा तिला बघून. अक्कूने आयाबायात सांगितलेली ही गोष्ट गावात लगोलग फुटली. लोकांनी रसुल्याच्या मनोमनी कौतुक केले. बाईबाजी म्हणतात ती याला. मग तिच्या देखणेपणाविषयी जो तो हमी देऊ लागला. परटाने या गोष्टीला दुजोरा दिला. त्याच्याकडे धुण्यासाठी आलेल्या त्या बाईच्या साड्या इतक्या तल्लम होत्या की त्या न आपटता हलक्या हातानं केवळ चोळून त्याला स्वच्छ कराव्या लागल्या आणि त्या करताना आपण मोगऱ्याच्या फुलाच्या ढिगापाशी बसलो आहोत असे त्याला वाटले. हे सगळे ठीक होते. रसुल्याचं प्रत्येक जवानाने हेवा करण्यासारखे होते. पण त्या मुसलमानानं आणलेली ही बाई कुणा घरंदाज मराठा घराण्यातली, कुणा कम नशिबी नवऱ्याची लग्नाची बायको होती म्हणे. या गोष्टीच्या खरेपणाची शंका काही कुणी घेतली नाही. कुणी बारीक सारीक तपशिलात जाण्याच्या भानगडीत पडले नाही. सगळीकडे रसुल्याची शी तू होऊ लागली. जो तो म्हणू लागला, बायली, पैक्याच्या उभारनं मुसलमान माजलं, त्याला हाणलं पाहिजे. खरोखरीच ही गोष्ट लोकांना फार जोमली. तरणी पोरं शरमून गेली. सारा गाव मराठ्याचा असताना एका मुसलमानाने मराठ्याची बाई पळवून आणावी आणि राजरोज घरात ठेवावी म्हणजे काय?
सर्वांदेखत तिच्याशी तमाशा शोभतील असे खेळ करावेत म्हणजे काय? आपण सगळ्यांनी काय लुगडे चोळी नेसले? त्याला जाब विचारणारा एकही बहाद्दर गावात निघू नये. काही शरम, काही चाड. अरे उद्या आपल्या आया बहिणींकडे वाकड्या डोळ्यांनी बघील. आपल्या बायकांना बघून खाकरा थुंकील. ते का सोसायचे? त्याच्या हिमतीचे, रगीचे कौतुक करायचे? हॅ, यापेक्षा लुगडे नेसून डोक्यावर जग घेतलेला बरा. विहिरीत उडी घेऊन जीव दिलेला बरा. पोरं रसुल्यावर एकाएकी बिघडली. त्यांची आपसात खलबते सुरू झाली. रसुल्याचे काय करावे? मुका मार द्यावा की कुऱ्हाडीनं तोडावे? भर गावातच त्याला धडा द्यावा की कुठे राणामाळात नेऊन त्याचा काटा काढावा? गावच्या बायकाही चिकाळल्या. आपल्यातल्या एका बाईचे असे व्हावे या गोष्टीने त्याही खवळल्या. एकमेकींशी त्यांनी त्या उन्हाळीला वाईट बखट बोलून घेतले. मुद्दाम गाठ घेऊन म्हाताऱ्या मुसलमानीला शिव्या दिल्या. अगं अशा पोराला जन्म देण्यापेक्षा तू वांजोटी का राहिली नाहीस? अगं असलं पोर जन्मताच तू त्याच्या नरड्याला नख का लावलं नाहीस? आजपर्यंत तू आमच्या गावात भलेपणाने वागलीस आणि शेवटी असं केलंस. पोराने केलं ते गोड मानून गप्प बसलीस. थेरडे, थू ग तुझ्या थोबाडावर, थू थू असे त्यांनी तिला बोलून दाखवले. हे बोलणे म्हातारीच्या काळजाच्या घडाला बोचले. डोळ्यात पाणी आणून खालच्या मानेनं ती म्हणाली, बायांनो, माझ्या तोंडावर थुका. माझ्या लेकानं काय करू नये ते केलं आहे. म्हातारपणे आमच्या तोंडाचे थुंकायचे गाडगे व्हावे असे त्याला वाटते आहे. तोंडावर थुका, खेटराने मारा, शेणावरून ओढा. आमच्या कपाळी तेच आहे. आणि सदोदित काळे जॅकेट घालून फिरणारा रसुल्याचा दाढीवाला म्हातारा तर घराचा ओठा ओलांडून बाहेर पडेनासा झाला. क्वचित कुणाची गाठ पडली तर तो आपल्या बसक्या थोबड्यात मारून घेई आणि म्हणे, तोबा तोबा. म्हातारपणी पोरानं पांग फेडले. आमची आजपर्यंतची इज्जत गटारात घातली. आमची हिंमत नाही पाटील. पोटच्या गोळ्याच्या गळ्यावर सुरी कशी फिरवावी? तुम्ही त्याला जीवे मारा. 4 दिवस रडेन आणि मी गप्प बसेन. हे असे होऊ लागले. हळूहळू आग दुमसू लागली आणि रसुल्यावर त्याचा बिलकुल परिणाम झाला नाही. तो आपला अत्तराचा वास सोडीन गल्लीबोळातून फिरू लागला. त्याचे पांढरेदोट कापडे, त्याचे रंगीत पटके झळकतच राहिले. काय म्हणावे या बोकडाला? जवानी माणसाचे माते खल्लास करते. हेच खरे. चोरून मारून राहण्याचा कंटाळा आला. आपला तोरा 4 जणांसमक्ष मिरवण्याची इच्छा झाली आणि रसुल्याची ही बाई एके दिवशी उगीच नावापुरते धुणे घेऊन ओढ्याच्या खळखळत्या धारेशी आली. कमरेला पदर खोचून नितळ पोटऱ्या उघड्या टाकून गार पाण्यात खेळू लागली. ती गेली हे बघून मुद्दामच आक्कू पाटलीन मागोमाग आली आणि बेधडक तिच्या पुढे जाऊन एक हात नाचवीत म्हणाली, अगं ये वैमले, शेण खायचं होतं तर आपल्या जातीतलं तरी बघायचास. पटकी आली तुला. बाईचा ऊर वर खाली झाला. धुण्याचा पिळा घेऊन ती धावत पळत घरी आली आणि रड रडून तिनं हकीकत रसुल्याला सांगितली. म्हणाली, मला या खेडेगावात कशाला आणून घातली तुम्ही? चला आजच्या आज मुंबईला चला, नाहीतरी आड्यानी माणसं जीव घेतील माझा, खून करतील माझा. रसुल्या डाफरून बोलला, तू गप बस. कोण येणार आहे तुझा जीव घ्यायला ते बघतो. अंगात ताकद असल्याशिवाय आणली का तुला? त्या पाटलिनीची बच्चाही टाकतो काढून. मोठी गर्दी पडली बोलायला. झिंजाला कांदे बांधीन मी तिच्या. या शब्दासरशी रडे आवरून तिने विचारले, अगं बाई, तंटा करता का काय आता तिच्याशी? हो, मग डरतोय काय? नका नका. बाई माणसाच्या अंगाला हात लावाल तर सगळं गाव पिसाळलंय. आपलं एकटं घर इथं असं ना? अगं हे गाव कसलं? कोणाच्या अंगात हिंमत आहे का लढायची? मागल्या साली 2 चोर आले तर दार लावून सगळं गाव दडून बसलं चुली शेजारी. ते काय का असं ना, तुम्ही आपली मुंबईची गाडी बघा, मला या खाईतनं काढा. अशी भाषा चालली आहे तोच गावातली 8-10 भारी पोरं हातात काटे घेऊन घरापुढं जमा झाली. मुसलमानाची म्हातारी म्हाताऱ्याच्या पाया पडून म्हणू लागली, तुम्ही पुढं व्हा, नाहीतर माझं पोर मरतंय आता. अय बया, आता काय करू? लोक खवळल्यात. ती माझं पोर जित्त मारतील आता. व्हा की पुढं. पण म्हातारा काही पुढं झाला नाही. तो मागील दारानं बाहेर पडून बोलला, पुढं व्हावं असं काही राखलं नाही तुझ्या पोरानं. दरम्यान जमाव बघून आणखीही लोक आले. जसे ते आले तसा पोरांना जोर चढला. रसुल्या, तू लय माजलायस. रसुल्या, तुला तुडवलं पाहिजे. त्या बाईला वडा बाहेर, गावाला बघू देत तिचं तोंड. या गर्जनांनी रसुल्या म्हणाला, काय करायचं असेल ते मला करा. तिचं नाव काढायचं काही काम नाही. होय, मी मराठीची बाई काढून आणली. ती माझ्यावर खुश झाली म्हणून आणली. मनगटात नीट होतं म्हणून आणली.
काय म्हणणं आहे तुमचं? रसुल्या मगरुरीनं असं बोलला. तेव्हा काठी उगारून एक पोर पुढं झालं. शिव्या सोडून त्यानं रसुल्याला धक्का दिला. बाकीची पोरं पुढं आली. सगळ्यांनी रसुल्यावर गजर केला. असे वाटले की मुसलमानाचे हे दांडगे पोर या तडाख्यातून जिवंत सुटत नाही. त्याचे हाड सुद्धा आता वाटणीला येत नाही. तोपर्यंत आत राहून थरथर कापणारी म्हातारी पुढे आली आणि आपल्या एकुलत्या एका लेकराच्या अंगावर पडून ओरडली, बाबांनू, पहिलं मला ठार मारा, माझा जीव घ्या, हाना हाना. मग गावचा कारभारी म्हातारा यदू सलगरे पुढे आला. त्यानं म्हातारीला ओढून घरात ढकलले. आपल्या अधू डोळ्यांनी काठीचे घाव घेऊन उभ्या असलेल्या रसुल्याला निहाळले आणि एका अंगाला थुंक टाकून तो बोलला, ए गाढवीच्या, तू आजच्या आज आमचं गाव खाली कर. तुझ्या आवा घेऊन चालायला लाग पहिला. असल्या अवलाद आमच्या पांढरीत नको. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रसुल्यानं गाव सोडलं. ती बाई, म्हातारी आणि प्रपंच घेऊन तो बाहेर पडला. म्हातारीच्या डोळ्यातले पाणी बघून म्हणाला, मी थुंकतो असल्या गावावर. आहे का इथं? चला मुंबईला, राजावानी ठेवतो तुम्हाला. लवकरच मुसलमानाचे घर विकले गेले. जमीन विकली गेली. त्या बिराड्याची निशाणीही गावात उरली नाही. रसुल्याने आपली जन्मभूमी कायमचीच सोडली. पुन्हा तो कधीच गावाला आला नाही. कुठल्या गल्ली बोळातून रसुल्या मला एका चाळीत घेऊन आला. घाणेरडे जिने चढल्यावर एक खोली आली. पायातले बूट काढून आत होत तो म्हणाला, या कुलकर्णी आत. मी बिचकत आत गेलो आणि मलकट चादर टाकलेल्या खाटल्यावर बसलो. खोलीत उजेड बेताचाच होता. जागोजागी संसारी सामानाची खिचडी झाली होती. कपडे लोंबत होते. त्यांचा अस्वस्थ करणारा मळका वास येत होता. चट्टेरी पट्टेरी विजारी आणि चमत्कारिक खमिसे घातलेली 4-5 पोरं कुठं उभी, कुठे बसली होती. पडद्याआड चुलीकडे तोंड करून त्याची आई उभी होती. टिसभर खोलीत पडद्याचा आडोसा निरुपयोगी होता. मी गुदमरलो. हात रुमाल काढून वारा घेऊ लागलो. रसुल्या पोराला म्हणाला, ए, उधर का पंखा ले, हवा दे शेटको. मी संकोचून छे काही जरुरी नाही म्हणू लागलो. तरी ते पोर पंख्याने वारा घालीत उभे राहिले. रसुल्या म्हणाला, हा आमचा येलिस्तार, हा अकबर, तो अब्दुल, तो इलाईस आणि हा शहाजादी. यावर मी कसाबसा हसलो आणि म्हणालो, होय का? अरे वा, हा. पडद्याआड थोडी हालचाल झाली. माझ्याकडून मुखवटा तिकडे फिरवून रसुल्या म्हणाला, अगे शर्माती क्यू? हे आपले गाववाले कुलकर्णी. चहा बनव 2 कप फर्स्ट क्लास. तिच्यामुळे एवढे वादळ झाले. ती रसुल्याची बाई मी पाहिली. पार विटून गेलेली, पांढरी फटक पडलेली, जुनेरे पातेरे झालेली. तिच्या कपाळावर गोंदलेला हिरवा डाग मला दिसला. तिने घातलेला चिटाचा चोळणा मला दिसला. तिच्या घारीच्या नखांसारख्या बोटातून असलेल्या रुपयाच्या अंगठ्या मी बघितल्या. रसुल्या म्हणाला, गावाकडची काय खबर हो? इथं फार करून कुणी भेटत नाही. तिकडंच. इथे आहेत काही गाववाले, पण आपणहून कोण येतंय मुंबईत दुसऱ्याच्या घरी? काय? मी माहिती होते ते सांगितले. रसुल्याने बारीक सारीक गोष्टी विचारल्या. तो अमका कुठे आहे? तो तमका कुठे आहे? त्या फलाण्याचे लग्न झाले का? त्या ढमक्याला मूलबाळ काय आहे का? हे सारे विचारताना त्याची अधीरता पोराठोरासारखी होती. त्याचे डोळे चमकत होते. आवाजात वेगळेपणा आला होता. मी आपल्या परीने त्याला उत्तरं दिली. पण माझी खात्री आहे, मी फार परकेपणाने बोलत होतो. चहा आणि खालच्या हॉटेलातून पोरानं आणलेली केक, खारी, बिस्किटे खाऊन झाल्यावर मी चुळबुळ केली. दिलगिरीने म्हटले, बरं आता निघू का? हां, चला की, मलाही तिकडंच जायचं आहे. असं म्हणून रसुल्याही उठला. आम्ही खाली आलो. काही वेळाने दोघेही काही न बोलता रस्त्यानं चालत राहिलो. मग रसुल्या म्हणाला, मी ऐकलंय की तुम्हीही माझ्यासारखंच काही केलंय. माझ्या जातीबाह्य विवाहाबद्दल तो बोलतो आहे. हे पटकन माझ्या लक्षात आले. खुलासा काही केला नाही. माझ्या तोंडाकडे पुन्हा एकवार बघून आणि मोकळा हात खिशात कोंबून तो पुन्हा बोलला, खरं सांगायचं म्हणजे त्यात काही चव नाही कुलकर्णी. तरुणपणात माणसाला काही कळत नाही. जवानी ही मोठी खराब गोष्ट आहे. त्यावेळी माणूस बोकडाचा सुद्धा मुका घेईल. पण आपलं घरदार, नातं गोतं सगळं सोडून अशा गोष्टींच्या मागे लागणं हे काही खरं नाही. काय? मी आपला हसलो. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.